गणेशोत्सव सर्वांचा लाडका उत्सव। राज्यभरासहित नवी मुंबईतही सध्या बाप्पा मोरयाचा गजर सुरू आहे। याच अंतर्गत बेलापूर दिवाळी गावात कैलास कोळी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तर समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवलाय। कैलास कोळी यांच्या घरी देखील गणरायाचं दरवर्षी आगमन, पूजन आणि विसर्जन होतं। पण यात विशेष बाब म्हणजे कोळी बंधू म्हणजेच 5 कुटुंब एकत्रित येऊन बाप्पाची स्थापना करतात। जवळपास कुटुंबातील 350 सदस्य या निमित्ताने दरवर्षी एकत्रित येतात। 5 कुटुंबांचा एकच गणपती स्थापित करून एकजुटीचं महत्त्व त्यांनी समाजासमोर ठेवलंय। यात सिंहाचा वाटा आहे तो त्यांची आजी धर्माबाई कोळी यांचा। सुमारे 53 वर्षांपूर्वी त्यांनी गणरायाची स्थापना केली, तर आपल्या आजीचा वारसा पुढे नेत धार्मिक परंपरा जपण्याचं कार्य कोळी परिवारातील सदस्य देखील करत आहेत। अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचं विसर्जन करण्यात येतं। दरवर्षी आकर्षक सजावट असते। याच अंतर्गत यावर्षी नंदी महलचा देखावा साकारलाय। विविध सजावटीचं साहित्य तसेच उत्कृष्ट रोषणाईमध्ये बाप्पाचं सौंदर्य अधिकच मोहक दिसतंय। 5 फुटी गणरायाबाबत कुटुंब प्रमुख कैलास कोळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ही आमची गणपतीची स्थापना म्हणजे सुरुवात आमची कैलासवासी धर्मबाई शिमग्या कोळी यांनी सुरुवात केली आणि त्याचं जतन समज काका लोक आहेत, 6 काका मिळून हा गणपती असतोय आणि आम्ही पण त्यांच्यात सहभागी असतो। 300 ते 350 लोक मिळून हा उत्सव आम्ही साजरा करतो। म्हणजे आमचे बाबन कुटुंबदार वगैरे सर्व मिळून 300-350 लोक आहेत आणि भरपूर लोक येतात, रात्री नाचतात वगैरे, खेळतात वगैरे आणि पूर्ण भजन वगैरे, दररोज भजन वगैरे असतोच। तर त्यांच्या बंधूंनी यावर्षीच्या देखाव्याबाबत अधिक माहिती दिली आणि घर आणि त्यातील परंपरा याची माहिती दिली। आम्ही घरगुतीच बनवलेलं आहे, स्वतःहून बनवलं आहे बस, आणि त्याच्यात बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्याच्यातच आम्हाला आनंद आहे। सगळे 6 काका मिळून हा उत्सव मनवतात आणि त्याच्यात खूप आनंद मिळतो आम्हाला। गणेशाची स्थापना घरगुती स्वरूपात मोठ्या प्रमाणात होते, पण त्यातही एकत्रित येऊन त्याची स्थापना करून सेवा करून एक चांगला आदर्श कोळी बंधूंनी समाजापुढे ठेवलाय। त्यामुळे गणपती बाप्पाचा वरदहस्त या कुटुंबियांसमवेत सर्वांवर राहणार हे निर्विवाद। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV।